अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांची नित्यसेवा कशी करावी याच विषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, स्वामींची नित्यसेवा करायची असेल तर आपल्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असायला पाहिजे। तर दररोज स्वामींची पूजा करताना स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि देवघरात ठेवा। त्यानंतर स्वामींना चंदनाचा गोल टिका लावा, अष्टगंध लावा आणि अक्षता अर्पण करा। बघा, अक्षता अर्पण करताना अक्षता हे अखंड असल्या पाहिजे, स्वच्छ असायला पाहिजे, तुटक्या फुटक्या नको। कारण आपण कोणत्याही देवतेला अक्षता अर्पण करताना ज्याप्रमाणे आपण अखंड तांदूळ अर्पण करत असतो त्याचप्रमाणे देवताही आपल्याला त्या अखंड तांदूळाप्रमाणे अखंड आशीर्वाद देत असतो। म्हणून कोणत्याही पूजेत किंवा कोणत्याही देवतेला तांदूळ अर्पण करताना नेहमी अखंड असावीत। अक्षता अर्पण केल्यानंतर फूल असेल, हार असेल ते स्वामींना अर्पण करा। बघा, आपल्या मनामध्ये बऱ्याच अशा शंका येत असतात की आपल्याकडे पिवळे फूल नाहीत, स्वामींना पिवळे फूल खूप आवडतात। तर बघा, आपल्याकडे जे काही आहे ते आपण आपल्या शुद्ध व पवित्र मनाने स्वामींना अर्पण करायचं आहे। बघा, श्री स्वामी समर्थ महाराज यांना अप्रिय असं कोणतंच फूल नव्हतं। स्वामींना सर्वच फुले आवडत होती, त्यामुळे आपल्याकडे जी कोणतीही फुले असतील ती स्वामींना अर्पण करावी। तर ही झाली फोटोची पूजा। जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर मग अभिषेक करावा लागतो। तर अभिषेक कसा करावा? बघा, दररोज पंचामृत बनवणे शक्य नसेल तर आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक कसा करावा? सुरुवातीला स्वामींची मूर्ती एका तामणामध्ये ठेवा आणि बघा, आपण पहिल्या दिवशी स्वामींची पूजा केलेली असते, चंदन अष्टगंध लावलेलं असते, त्यामुळे सुरुवातीला मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, त्या तामणामधील पाणी काढून घ्या, पुन्हा मूर्ती त्या तामणामध्ये ठेवा आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करा। अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे। तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा मंत्र जप करत अभिषेक करू शकता तुमच्या इच्छेनुसार। अभिषेक केल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि देवघरामध्ये ठेवा आणि सांगितल्याप्रमाणे जशी आपण फोटोची पूजा केली आहे तशीच मूर्तीची ही पूजा करायची आहे। बघा, जेव्हा आपण स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात आणतो, स्वामींची पूजा करतो, सेवा करतो, तर तो स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या घरात आहेत आणि अशीच भावना ठेवून स्वामींची आपल्याला सेवा पूजा करायची आहे। तर जे आपण अभिषेक केलेलं पाणी आहे ते पाणी घरातील सर्व व्यक्तीने थोडं थोडं ग्रहण करायचं आहे। हे तीर्थ ग्रहण केल्याने आपलं आरोग्य चांगलं राहते आणि काही वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या शरीरावर असेल तर तो प्रभाव कमी होतो। तर स्वामींची पूजा केल्यानंतर धूप अगरबत्ती लावा, तेथेच 1 ग्लास भरून पाणी ठेवा। त्यानंतर सर्वात आधी सुरुवातीला श्री स्वामी स्तवन याचं 1 वेळा वाचन करा। तर श्री स्वामी स्तवन तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या पुस्तकात मिळेल। त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर ग्रंथाचं वाचन करायचं आहे। तर बघा, हा आहे ग्रंथ। या ग्रंथाचं नाव आहे श्री स्वामी चरित्र सारामृत। आपल्याला स्वामींची नित्यसेवा करायची आहे तर हे पुस्तक असणे आवश्यक आहे। तर या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत। तर आपल्याला दररोज 3 अध्याय वाचन करायचे आहेत। तर या ग्रंथाचं वाचन आपण गुरुवारी किंवा कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकतो, याला कोणतंही बंधन नाही। तर अध्याय वाचन करताना दररोज 3 अध्याय वाचन करायचे आहेत। तर ते कसे? बघा, पहिल्या दिवशी पहिला अध्याय, दुसरा आणि तिसरा, आणि दुसऱ्या दिवशी चौथा, 5वा आणि 6वा अध्याय, म्हणजे 7-21, म्हणजे 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण वाचन होतील। 7 दिवसात संपूर्ण ग्रंथाचे वाचन होते। अशाच पद्धतीने दररोज
या ग्रंथाचं वाचन करायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही या ग्रंथाचं वाचन करता तेव्हा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने या ग्रंथाचं वाचन करा। एका एका ओळीचा अर्थ समजून वाचन करा। साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर आहेत आणि आपण आहोत, इतर कोणीही नाही अशी भावना मनात ठेवून वाचन करा। मन शांत ठेवून वाचन करा। मनापासून वाचन केले तरच आपल्याला याचे अनुभव लवकर मिळतील। जर तुम्ही स्वामींची नित्यसेवा अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने केली तर तुम्हाला याचे अनुभव नक्कीच येतील। बघा, या ग्रंथाचं वाचन केल्याने काय होते तर या ग्रंथाचं वाचन केल्याने आपल्याला त्याचे सकारात्मक अनुभव मिळतील आणि आपल्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार असतात ते निगेटिव्ह विचार दूर होतात। आणि जसजसे या ग्रंथाचे वाचन वाढत जाईल तसतसे आपल्याला जास्त अनुभव यायला लागतील। स्वतः स्वामी आपल्याला प्रचिती देतील। आपल्याला स्वप्नाच्या माध्यमातून स्वामी आपल्याला काही संकेत देतात। पुढे काय घडणार आहे याची सूचना आपल्याला स्वप्नाच्या माध्यमातून स्वामी देत असतात। तर या ग्रंथाचं वाचन केल्यानंतर आपल्याला स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। बघा, स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणणे शक्यच नसेल तर 1 वेळा नक्की म्हणा। बघा, तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे। तारक मंत्राच्या पठनाने किंवा ऐकण्याने अत्यंत प्रसन्न वाटते। कोणतीही भीती मनामध्ये असेल तर ती भीती निघून जाते आणि स्वतःवरचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढू लागतो। संकटाच्या प्रसंगी आपण एकटे नसून आपल्याबरोबर स्वामींची प्रचंड शक्ती ताकद उभी आहे आणि ती निश्चितचपणे तारून नेईल, आपले संरक्षण करेल। हा विश्वास आत्मविश्वास वाढू लागतो। त्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। जर तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही 1 माळ म्हणजेच 108 वेळा मंत्र जप करू शकता तुमच्या इच्छेनुसार। त्यानंतर स्वामींची आरती करा। आरती झाल्यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करा। त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवा। जे काही तुम्ही घरामध्ये जेवण बनवलं आहे, भाजी भाकरी, त्याचा स्वामींना नैवेद्य दाखवा। आणि एखाद्या दिवशी स्वयंपाक बनवला नसेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही त्या दिवशी स्वामींना दूध साखर फळ किंवा बर्फी पेढा जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवू शकता। आणि स्वामींना मनापासून नमस्कार करा आणि आपले दोन्ही हात जोडून स्वामींना म्हणा, स्वामी ही माझी साधी भोळी पूजा सेवा तुम्ही स्वीकार करावी। माझ्याकडून किंवा माझ्या परिवाराकडून काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला क्षमा करा। आणि ठेवलेलं पाणी जे आहे ते पाणी घरातील सर्व व्यक्तीने थोडं थोडं पियायचं आहे। आणि जे अगरबत्तीचा खाली पडलेला अंगारा आहे तो अंगारा थोडा घ्या आणि त्याचा आपल्या कपाळी टिका लावा। तर स्वामींची ही सेवा जर तुम्हाला सकाळी वेळच मिळत नसेल तर ही सेवा तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता। फक्त स्वामींची पूजा ही सकाळी करा आणि त्यानंतर दिवसभरातून ही सेवा तुम्ही कधीही करू शकता। फक्त 12 ते 12:30 या वेळेत ही सेवा करू नका, कारण ही वेळ दत्तगुरूची भिक्षेची वेळ आहे, म्हणून या वेळेत ही सेवा करू नका। इतर वेळी तुम्ही दिवसभरातून कधीही ही सेवा करू शकता, याला कोणतंही बंधन नाही। आणि ज्यांना स्वामींची नित्यसेवा करणे शक्य नाही त्यांनी रोज न चुकता 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि 1 वेळा तारक मंत्र म्हणा। तुम्ही एवढे जरी केले तरीही खूप झाले, तरीही स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील। आणि आपण दिवसभरातून कोणतंही काम करताना चालता फिरता उठता बसता सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे। श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला सतत मुखात ठेवायचा आहे। तर स्वामींची नित्यसेवा अगदी मनापासून करा, पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने करा। तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील। अशक्य ही शक्य करतील स्वामी।
तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।